रेणापूर तालुक्यातील वसंतनगर व गरसुळी तांड्यावर हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड। 1.25 लाखाचे हातभट्टी दारू रसायन केले जप्त। 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल। रेणापूर तालुक्यातील वसंतनगर आणि गरसुळी तांडा येथील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या 4 अवैध हातभट्टी दारू धाड टाकली असून त्यामध्ये 1,24,000 रुपये किमतीचे 14 बॅलर व 440 लिटर हातभट्टी दारू तसेच रसायन जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आल्याची घटना रविवारी दिनांक 4 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेणापूर तालुक्यातील वसंतनगर तांडा व गरसुळी तांडा शिवारात हातभट्टी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ जाधव, हनुमंत घुले आदींसह पोलीस कर्मचारी पथकाने वसंतनगर तांडा येथे 2 ठिकाणी रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धाड टाकली। यात 12 बॅलर मधील 2,400 लिटर अंदाजे किंमत 1 लाख रुपये 20,000 रुपये हातभट्टी दारू जप्त करून नष्ट केली। गरसुळी तांडा येथे 2 ठिकाणी धाड टाकून 40 लिटर अंदाजे किंमत 4,000 रुपये गावठी दारू जप्त करून नष्ट केली। या प्रकरणी सुखदेव खंडू राठोड, दिलीप राठोड दोघे राहणार वसंतनगर तांडा तर संगीता प्रेमदास राठोड, सुदाम जगन्नाथ राठोड दोघे राहणार गरसुळी तांडा यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजमंत्रसाठी सुधाकर फुले।